सरकारमधील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला। त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कोकाटे यांची खाती काढल्याचं पत्र जारी केलं। कोकाटे यांच्याकडील सर्व खाती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येईल। कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झाले होते। सुरुवातीपासूनच कोकाटे वादाच्या भोवऱ्यात होते। मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील घरे लाटल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात आरोप होता। त्यांना बनावट कागदपत्र सादर केल्याबाबत दोषी ठरवण्यात आलंय। कनिष्ठ न्यायालयानं त्यांच्या विरोधात निकाल दिला होता। त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं देखील हा निर्णय कायम ठेवल्यानं कोकाटे अडचणीत सापडले। भाजपनं या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती। त्यानंतर तातडीनं कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढण्यात आली। तुर्तास कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री म्हणून महायुती सरकारमध्ये आहेत। त्यांचा राजीनामा घेतला जाणार की काय असे संकेत सध्या आहेत। राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात होते। कोकाटे यांच्या काही वक्तव्यांमुळे वाद देखील निर्माण झाला होता।